भाजप आणि शिवसेनेत अंतर्गत वाद असल्याची चर्चा. ठाण्यातल्या कार्यक्रमास भाजप नेत्यांची दांडी. मराठीवर प्रेम असलेले लोक आले होते. परिवहन मंत्री प्रताप सरनाईकांचा भाजपला टोला. भाजपची नवीन राष्ट्रीय कार्यकारिणी जाहीर. महाराष्ट्रातून विनोद तावडे, पियुष गोयल, भारती पवारांना संधी, तर वसुंधरा राजे, स्मृती इराणींचाही राष्ट्रीय कार्यकारिणीमध्ये कमबॅक. विद्यार्थ्यांच्या आंदोलनानंतर झारखंडमध्ये TDPL द्वारे घेतलेली परीक्षा रद्द. निवृत्त न्यायाधीशांच्या अध्यक्षतेखाली चौकशी होणार. तुकाराम मुंढेंच्या FDAला हायकोर्टाचा दणका. नियमांचं 98% अनुपालन करूनही मिठाईचं दुकान 34 दिवस बंद राहिल्यानं 5 लाखांचा दंड. FDAचं धोरणच विचित्र असल्याची टिप्पणी. मुंबईतल्या रिक्षाचालकांसंदर्भातली मोठी बातमी. मराठी बोला अन्यथा आजपासून कारवाई होणार. मराठी न येणाऱ्या चालकांवर कारवाई होणार. मराठी शिकण्यासाठी 1 महिन्याची नोटीस देणार. मुंबईत बेस्टच्या खासगीकरणाचा घाट. 22 आगारांच्या खासगीकरणाचा प्रस्ताव. आज मुंबई महापालिकेच्या विशेष महासभेत प्रस्तावावर चर्चा होणार. भाजप शिवसेना नगरसेवकांना व्हीप जारी. मुंबईत आजपासून बेस्टच्या कामगारांचं बेमुदत उपोषण. कंत्राटी कामगार, सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित मागण्यांसाठी बेस्ट कर्मचारी आक्रमक. मुंबईकरांचा प्रवास कोंडी होण्याची शक्यता. मुंबई महापालिकेवर मेट्रोचा आर्थिक भार. कुलाबा ते सिप्स मार्गावरच्या स्टेशन परिसरामध्ये विकासाची जबाबदारी महापालिकेवर. विकासासाठी पालिकेला 702 कोटींचा निधी खर्च करावा लागणार. बाप्पाच्या विसर्जनासाठी समुद्रात सेफ्टी सिग्नल. समुद्रात बसवणार ओहोटी रेषा दर्शवणारे सिग्नल. मुंबईतल्या 21 विसर्जन स्थळांवर अशा प्रकारे सेफ्टी सिग्नलची यंत्रणा, मरिंग यंत्रणा, सोलर दिवे सुद्धा बसवणार. महाराष्ट्रात पावसाची असमान हजेरी. ऑगस्टमध्ये पावसाचा जोर ओसरला. अनेक जिल्ह्यांमध्ये पावसाची दडी. मुंबईमध्ये पुढचे 2 दिवस हलक्या सरींचा अंदाज. नाशिकच्या पेठमध्ये शाळेच्या भिंतींना तडे. भूकंपामुळे शाळेचे वर्गखोल्या धोकादायक. आधीच खराब झालेल्या शाळेच्या भिंतींना आणखी तडे. शाळेतील 267 विद्यार्थ्यांचा जीव टांगणीला. नाशिक शहरात आज पाणीबाणी. द्वारका सर्कल इथे इंटरचेंजच्या कामासह पाईपलाईन दुरुस्तीच्या कामामुळे पाणी पुरवठा बंद. नाशिककरांना पाणी जपून वापरण्याचं आवाहन. बदलापूरमध्ये अशुद्ध पाण्याची विक्री. पाण्याच्या बाटलीमध्ये अस्वच्छ पाणी असल्याचा आरोप. FDAकडून कारवाई करण्याची मागणी. मुंबईत रेल्वेला पालिकेच्या पाणी बिलाचा भूर्दंड. रेल्वेनं मुंबई पालिकेचं पाणी बिल वेळेत भरलं नाही. वेळेत बिल न भरल्यानं रेल्वेला 53 कोटींचा आर्थिक फटका. मिसिंग लिंक राज्य सरकारनं तयार केला. यावर दरड कोसळली तरीही माझ्यावर टीका. नितीन गडकरी यांची प्रतिक्रिया. नाशिकमधल्या खड्ड्यांवरून शिवसेना UBT आक्रमक. मनमानी केल्यास महापालिकेचं गेट तोडून आत घुसू. संजय राऊतांचा प्रशासनाला इशारा. गिरीश महाजन यांचाही संजय राऊतांवर पलटवार. 2-4 लोकांना रिटायर्ड केल्यानंतर आपण रिटायर व्हायचं. जोपर्यंत दम आहे तोपर्यंत काम करायचं. निवृत्तीच्या चर्चेनंतर पंकजा मुंडेंचा निर्धार. सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये शेतकरी आक्रमक. कांदा लिलाव बंद करण्याची शेतकऱ्यांची मागणी. शेतकऱ्यांना आडत्यानं वाढीव दर दिल्याचा आरोप. कोल्हापुरात गोव्यातून मध्य प्रदेशकडे जाणाऱ्या दारूसाठा जप्त. 1,75,00,000 रुपयांची गोवा बनावटीची दारू जप्त. जयसिंगपूरमध्ये सापळा रचून पोलिसांची कारवाई. नांदेड शहरातली श्री गुरु गोविंद सिंगची स्टेडियमची दुरवस्था. कोटी रुपये खर्च करून स्टेडियम अत्यंत दयनीय अवस्थेत. स्टेडियमवर दारूच्या बाटल्यांचा खच.